लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. आता प्रत्येक जण आता कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार याबाबत चर्चा करतोय. प्रत्येकाला त्यांचा पक्ष किंवा आघाडी जिंकतीये की हारतीये हे जाणून घेण्याची इच्छा आहे. निकालापर्यंत वाट बघण्याचा पेशन्स त्यांच्याकडे नाहीये. मग काही जण 1 तारखेला संध्याकाळी 6 नंतर जाहीर करण्यात येणाऱ्या एक्झिट पोलकडे लक्ष लावून आहेत, तर काही जणांची नजर सट्टा बाजारावर आहे. भारतात अनेक ठिकाणी सट्टा बाजार चालतो, पण सर्वात प्रसिद्ध आणि जुना असा फलोदी हा एकमेव सट्टा बाजार आहे. फलोदीमध्ये विविध गोष्टींवर सट्टा लावला जातो, पण सध्या याची चर्चा आहे ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. कोण येणार याची खात्री नसल्यामुळं लोकांच्या नजरा फलोदी सट्टा बाजारवर लागल्यात. अनेक वर्षांपासून निवडणुकीचे अंदाज सांगत असल्यामुळं या बाजारावर सर्वांची नजर असते. पण फलोदी सट्टा बाजाराचे यंदाचे अंदाज काय सांगतायत? हे अंदाज खरंच खरे ठरतात का? फलोदी सट्टा बाजाराचा नक्की इतिहास काय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. महत्वाची गोष्ट आधी सांगतो, आम्ही कोणत्याही प्रकारचा सट्टा लावण्याचं समर्थन करत नाही. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे. आता येऊयात आपल्या मेन मुद्द्याकडे. फलोदीच्या सट्टा बाजाराचे लोकसभा निवडणुकीचे अंदाज सांगण्याच्या आधी या बाजाराचा नक्की काय इतिहास आहे ते पाहूयात. फलोदी हा राजस्थानमधील एक जिल्हा आहे. आधी हा तालुका जोधपूर जिल्ह्याचा भाग होता, पण अशोक गेहलोत सरकारनं त्यांच्या कार्यकाळात नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फलोदी जिल्हा अस्तित्वात आलाय. फलोदीमध्ये असलेल्या मिठाच्या उद्योगामुळे फलोदीला मिठाचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं. फलोदी हे शहर थार वाळवंटाचा बफर झोनमध्ये येतं, त्यामुळे फलोदी म्हणजे भारतातील सर्वात तापमानाचं शहर म्हणून देखील याची ओळख आहे. इथलं तापमान कधी कधी 50 डिग्री पर्यंत देखील पोहोचतं. जेवढं जुनं हे शहर आहे तेवढा जुना इथल्या सट्टा बाजाराचा इतिहास आहे. असं मानलं जातं की 400 वर्षांपेक्षा जास्त काळापासून फलोदी बाजारमध्ये सट्टा लावला जातो. सुरुवातीला हा सट्टा पावसाच्या अंदाजावर लावला जायचा. एखाद्या दिवशी पाऊस किती पडेल, नालीतून पाणी वाहणार की फक्त शितोडे पडणार असा अंदाज लावला जायचा. नंतर हा सट्टा बाजार इतका प्रसिद्ध झाला की बूट हवेत फेकला तर तो सरळ पडणार की पालथा, रस्त्यावर बैलांची झुंज लागली तर कोणता बैल भारी पडणार, अमेरिकेत ट्रम्प जिंकणार की बायडन, वर्ल्ड कप भारत जिंकणार की ऑस्ट्रेलिया, यासारख्या कोणत्याही विषयावर फलोदीमध्ये सट्टा बाजारात पैसे लावले जातात. पण फलोदी बाजारमध्ये सट्टा लावताना तो अंदाजे लावला जातो की त्यामागे काही अभ्यास असतो? स्थानिकांच्या नुसार सट्टा लावण्यासाठी जिगर पाहिजे. जिगरबाज लोक सट्टा लावतात, पण सट्टा उगाच लावला जात नाही, तर थोडंफार निरीक्षण देखील करावं लागतं. फलोदीचे लोक भारतभरात पसरलेले आहेत. मुंबईच्या शेअर बाजारात फलोदीचे अनेक लोक काम करतात. शेअर बाजारात काम करणाऱ्या 20 ते 30 वर्षांचा अनुभव असलेले ब्रोकर इथं येऊन काम करतात. निवडणुकीवर जो सट्टा लावला जातो तो हजारो लोकांशी बोलून त्यांच्याकडून अंदाज घेऊन जागांचा आकडा ठरवला जातो आणि त्यानंतर या आकड्यांच्या आधारे सट्टा लावला जातो. त्यामुळं फलोदी सट्टा बाजाराचे अंदाज हे सायंटिफिक सर्वेच्या आधारे केले जात नाहीत. त्यांच्या माहितीतल्या लोकांशी बोलून ते ठरवले जातात. पण या सट्टा बाजाराचे अंदाज खरंच खरे ठरतात का? आत्ताच पार पडलेल्या IPL फायनलचा अंदाज फलोदी सट्टा बाजारात मांडण्यात आला होता. फलोदीमध्ये KKR टीमचा भाव सर्वात कमी होता. टीमचा भाव सर्वात कमी म्हणजे टीमचे जिंकण्याचे चान्सेस सर्वात जास्त. त्याआधी क्वालिफायर 2 मॅच मध्ये SRH आणि राजस्थान रॉयल्स टीम सहभागी होत्या. या मॅच मध्ये SRHच्या टीमचा भाव सर्वात कमी होता, तर राजस्थान रॉयल्स टीमचा भाव सर्वाधिक होता. म्हणजे SRHच्या टीमचे जिंकण्याचे चान्सेस सर्वाधिक होते आणि झालंही तसंच. क्वालिफायर 2 मॅच मध्ये SRH टीम जिंकली. अशाच प्रकारे ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात देखील फलोदी सट्टा बाजारमध्ये भारताच्या टीमवर सर्वात जास्त बोली लावण्यात आली होती. म्हणजे भारतीय टीमचे हरण्याचे चान्सेस सर्वात जास्त होते आणि आपल्याला निकाल माहितीच आहे. आता बोलूयात फलोदी सट्टा बाजारनं निवडणुकीचे अंदाज कधी सांगितले होते आणि ते किती बरोबर आले होते. 2023 मध्ये पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फलोदी बाजारनं सांगितला होता. फलोदी बाजारनं राजस्थानमध्ये भाजपला 115 ते 118 आणि काँग्रेसला 68 ते 70 जागा मिळतील असा दावा केला होता. निकाल लागल्यानंतर त्यांचा अंदाज एकदम बरोबर लागला होता. मात्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकले होते. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस 114 ते 116 जागा जिंकेल, तर भाजप 110 ते 112 जागा जिंकेल असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र हे अंदाज खोटे ठरवत भाजप मध्य प्रदेशमध्ये 163 जागा जिंकला. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेस सत्तेत येईल आणि त्यांना 47 ते 52 जागा मिळतील असा अंदाज फलोदी बाजारनं व्यक्त केला होता. निकालानंतर मात्र त्यांचा अंदाज साफ खोटा ठरला. भाजपनं छत्तीसगडमध्ये 54 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. डिसेंबर 2023 मध्ये पार पडलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज देखील चुकले होते. त्याचप्रमाणे सट्टा बाजाराचे अंदाज देखील चुकलेत. 2021च्या बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील फलोदीचे अंदाज चुकले होते. फलोदी सट्टा बाजारनं भाजपला 149 ते 151 जागा दिल्या होत्या, पण भाजपला फक्त 77 जागा मिळाल्या.
या उलट गुजरातमध्ये सट्टा बाजारनं भाजपला 150 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या, मात्र भाजपनं 153 जागा जिंकल्या. त्यामुळे सट्टा बाजाराचे अंदाज हे कधी खरे ठरतात तर कधी खोटे ठरतात. आता पाहूयात फलोदी सट्टा बाजारनं यावेळी लोकसभा निवडणुकीचे अंदाज काय सांगितलेत. फलोदी सट्टा बाजारनं लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर आपले अंदाज बदललेले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी फलोदी सट्टा बाजारनं असा अंदाज व्यक्त केला होता की भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर काँग्रेस 40 ते 42 जागांपर्यंत खाली येईल. पण दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 300च्या खाली तर काँग्रेस 80 ते 85 पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 6व्या टप्प्यातील मतदानानंतर यामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेत. राजस्थान पत्रिकाने दिलेल्या बातमीनुसार भाजपला 295 ते 305 जागा मिळतील, तर एनडीए 340 ते 350 जागा जिंकेल असा फलोदी सट्टा बाजारचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस 50 ते 51 जागा जिंकू शकते अशी शक्यता आहे. पक्षानुसार भाव पाहिला तर भाजपनं 300 ते 303 आणि काँग्रेसनं 50 ते 51 जागा जिंकण्यावर 1 ला 1 रुपया असा भाव आहे. भाजप 320 जागा जिंकण्यावर 1 ला 2.25 असा भाव आहे, तर काँग्रेसनं 60 ते 61 जागा जिंकल्या तर 1 ला 3 असा भाव आहे. म्हणजे भाजपनं 320 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या तर 100 रुपयांवर 225 रुपये मिळतील, तर काँग्रेसनं 60 ते 61 जागा जिंकल्या तर 100 रुपयांवर 300 रुपये मिळतील असा सध्या भाव सुरू आहे. यावरून फलोदीचा सट्टा बाजार हा मोदी पुन्हा सत्तेत येतील असाच अंदाज सांगतोय. 1 जूनला 7व्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर या आकड्यांमध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळू शकतात, पण सध्या तरी भाजप पुढे असल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला फलोदी सट्टा बाजारच्या अंदाजाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.